हो, मी दारूच पित नाही. दारू तर सारेच पिते, तर मग महिन्या 2 महिन्याला 4 महिन्याला पिलो असं 1-2 वेळेस. हे नाहीत का पित दारू? ह्याने तर डुप्लिकेट दारूचा धंदा केलाय, त्याचे बी पुरावे आहेत माझ्याकडे. माझ्या घरच्याला कधी माहित नाही, डायरेक्ट पोलिस आले, पत्रकार आले, ते भावनेच्या भरात त्यांना वाटलं कुठतरी पाटलाने गुतीलय म्हणल्यावर पाटील सोडते ना, त्याच्यामुळे ते भावनेच्या भरात ते तसे बोलले. माझ्या घरच्याला माहित नाही, सारे पत्रकार पोलिस हे घाबरून ते बोलले, त्यांना वाटलं सुटन असं बोलल्यावर. तरी तिथं बोलत असताना तुम्हाला ते असंही म्हणाले की तू आता कुठं लपून बसला, या बहिणीचे कपडे फाडले वगैरे असं. मी लपून बसलो? अरे त्या बहिणीला मी आता न्याय दिलता ना तिथं कोपरीला, माझ्यात दम आहे. 96 कोळी मराठा मी तिथं तोडले आरोपी कोर्टात. तुम्ही तर गांडीत शेपूट घालून पळून गेलात ना. तुम्ही काऊन पळून गेलात? तुम्ही लय 96 कोळी माते भडकेतात समाजाचे. तुमच्या गांडीत दम आहे तर तुम्ही तिथं जाऊन करा ना, काय करायचं इथं. असं समाजाचं नका ना माते भडकू. तुमच्यात लय दम आहे ना, तुम्ही मैदानात उतरा ना. तुमच्यावर आहे का एक तरी केस समाजासाठी अंगावर घेतलेली? तुमच्यावर एकच केस आहे, ती बी 420 लोकांचे पैसे बुडलेले. तसे आमच्यावर केस कशात माहिती का? समाजासाठी आम्ही केलेले, कोर्टात बी तोडलेले. तर इथून पुढे बी कुठे बी कोणत्या बी जातीच्या माता माऊलीवर जर अन्याय झाला तर तेवढी धमक आहे आमच्यात. आमच्यावर शिवरायांचे संस्कार आहेत आणि आम्ही ते अन्यायाच्या विरोधात लढणारच ना. तुम्ही कुठं लढला होतो? तुमच्यावर आहे का केस? तिथं तर पळून गेला त्या आंदोलनातून बी, त्या ह्याच्या अंतरवलीच्या बी. मराठ्याचा इतिहास असा आहे, सेनापती युद्धातून कधीच पळून नाही गेला. आणि ह्यो सेनापती आम्ही केलता तिथं. ह्यो सेनापती पळून गेला, रडतोय का तिकडं पाटाला जाऊन, लयच आता असं झालं तसं झालं. आणि तिथं माता मावल्याचे डोके फुटले, त्या कुठं पाडद्याच्या पाठीमागून हेच बुवा सकाळी आला झाला हिरो. काय तुम्ही बोलताना जरा हिशोबाने बोलत जा. तुमचा काही योगदान नाही, काय नाही समाजासाठी. काय ते म्हणतात ना, आयत्या बिळावर नागोबा का काहीतरी, तसा खेळ झालेला आहे तुमचा. मला काय गरज आहे पैशाचं? मला समाजाचं नावावर काही कमवायचंच नाही ना. मी हाय असं आहे, मला माहिती नाही एक दिवस ह्याला सराला कडी पडावं लागेल. हे सारा उघडं पडणार आहे. कुणी किती कमीलं, काय कोणाच्या केसा दिलं, तर कुणी कसे टेंडर आणले 500-500 600-600 कोटीचे, कुणी कोणाच्या उसात कशी डील केली. सारे 7 कोटीची डील सुद्धा मला माहिती, त्या उसात झालेली तारकच्या. सारे मला माहिती. टायमाला सर निघत असते. आणि माझ्या नादी लागू नका पाटील. मी 96 कोळी मराठाच आहे आणि 96 कोळी मराठा म्हणूनच जगणार आहे. मी तुमच्यासारखं असं आहे का जातीवादी बोलणार नाही, एखाद्या जातीवर एकेरी भाषात बोलणार नाही. तुमचं वैयक्तिक ते धनंजय मुंडेचं तुमचं काय आहे, तुमच्यात काय दम आहे ते तुम्ही एकामेकाला खेटा. माझं नाव धनंजय मुंडे संग लावू नका. तुमच्यात लय दम आहे ना, त्या टायमालाच तुम्ही त्यांच्यावर व्यापार फाडायचा ना. माझं का माझ्या नावावर काऊन फाडला? आणि जर मी तुमची सुपारीच घेतली तर मग त्या नार्को टेस्ट आपल्याला तर सामोरं जायचंच ना. तुम्ही दिला ना तिथं ते अर्ज, मी बी दिलेला आहे. मग तिथं निघन ना. मला धनंजय मुंडेने सुपारी दिली असली तर मी त्याच्यात नाव घेईन धनंजय मुंडेचं. 2.5 रुपये का 2.5 कोटी दिली ती सुपारी, त्याच्यात नाव घेईन. आणि तुम्हाला कुणी पैसे दिले, तुमचा कोण काय हे सर त्याच्यात निघणच ना.